नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे सिंह राशींच्या व्यक्तींना जुलै 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण नवीन चॅलेंजेस स्वीकारा. कारण आपण कर्म हे नेहमी करतच असतो, पण चॅलेंज आपल्याला नेहमी घेता येत नाही किंवा आपण ते नेहमी घेण्याच्या मनस्थितीत आणि परिस्थितीत नसतो. पण आता परिस्थिती अशी आहे की नवीन चॅलेंजेस स्वीकारायची ही वेळ आहे. जे काही आपल्या मनात असेल आणि करून बघूया अशी जर आपल्याला इच्छा झाली तर ते अवश्य करून बघा. कारण 100 चॅलेंजेसमधली 70 चॅलेंजेस यशस्वी होतील. म्हणून चॅलेंज घेणारा हा महिना तुम्हाला आहे. चॅलेंजेस घ्यावी, ती स्वीकारावी आणि त्याप्रमाणे ती करून दाखवावी. तर ही आपली मानसिक तयारी ठेवा. मागचा अनुभव काही असू दे तो सोडून द्या, पण या महिन्यात आपण नवीन चॅलेंजेस अवश्य स्वीकारा असं मी मुद्दाम तुम्हाला सांगेन. अर्थात याचा दुसरा एक परिणाम असाही होईल, आपल्या कुटुंबाकडे आपलं दुर्लक्ष होईल किंवा कमी लक्ष देता येईल. त्यामुळे त्यांच्या तक्रारी आपल्याविषयी राहतील. ते सुद्धा त्यांचं समाधान करणे, त्यांना त्या ठिकाणी हॅपी ठेवणं हे सुद्धा तुमचंच कर्तव्य आहे. पण म्हणून आपण नवीन चॅलेंजेस स्वीकारायची नाही असं नाही, तर ती या महिन्यात तुम्ही नवीन चॅलेंजेस स्वीकारा, सामना करा आणि त्याप्रमाणे आपण आपल्या गोष्टी करून घ्या असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. कारण अडचणी जेव्हा येतात तेव्हाच आपल्याला कळतं की याचा सामना कसा करायचा, आणि म्हणून त्या अडचणी स्वीकारा आणि त्याचा सामना करा. थोडासा या कारणाने आपल्या प्रकृतीकडे थोडंसं दुर्लक्ष आपलं होईल, पण तुमच्या ते लक्षात येईल. तुम्ही ते काय तेवढे बुद्धू नाही आहात. ते तुम्ही लक्षात आलं की त्याच्यावर त्वरित उपाययोजना करावी हा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपण स्वतः आपण करीत असलेला उद्योगधंदा यामध्ये कोर्टाची भानगड काही आणू नका किंवा लीगल मॅटर काही आणू नका. ॲग्रीमेंट, जुनी ॲग्रीमेंट किंवा नवीन ॲग्रीमेंट, या ॲग्रीमेंटमध्ये जर काही डाऊट असतील किंवा काही जर न्यून काढायचं असेल तर ते लवकरात लवकर या महिन्यात मोकळं करून घ्या. नवीन ॲग्रीमेंट या महिन्यात कोणतंच करू नका. नवीन प्रोग्राम म्हणा किंवा नवीन आपण पार्टनर म्हणा, त्या नवीन पार्टनरशी तडजोड करणे किंवा त्यांना आपण आपले सामावून घेणे, या गोष्टी आपण शक्यतो या महिन्यात करू नका. त्याचा योग्य रिझल्ट येणार नाही असं मला या ठिकाणी दिसून येतं. नोकरी करणारे जी मंडळी आहेत, जे स्वतः आपलं काम जे आहे ते पैशामध्ये तोलतात, म्हणजे मी एवढं काम केलं तर मला ह्या महिन्यात एवढे रिटर्न मिळायला हवे, तर ते तुमच्या काउंटिंगमध्ये असेल पण समोरच्याच्या काउंटिंगमध्ये ते असणार नाही. तर ते तुम्हाला सगळं मेलवर लिहून तुम्हाला द्यावं लागेल की हे मी काम एवढं केलं, या कामाचे एवढे पैसे होतात, हे काम एवढं आहे, याचे पैसे एवढे, तर तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळेल. अन्यथा ते बेनिफिट मिळण्याची शक्यता नाही. म्हणून तुमचं केलेलं काम तुम्ही सिद्ध करून देणे आणि त्याचे पैसे मिळवणे असं तुम्हाला या महिन्यात नोकरदार व्यक्तींना करावं लागेल. जे उद्योगधंदा करणारे मंडळी आहेत, स्वतःची फर्म किंवा अन्य काही मोठे उद्योजक असतील, त्यांना या महिन्यामध्ये थोडी गुंतवणूक वाढवायला हरकत नाही. पूर्वीपासून जी काही गुंतवणूक त्यांची धंद्यामध्ये असेल त्यात थोडं कॅपिटल अजून टाकून थोडंसं एक्सपॅन्शन काही आपल्या उद्योगाचं करायला अगदी चांगला स्कोप आहे असं मी म्हणेन, आणि त्याप्रमाणे त्यांनी ते अवश्य करावं. जे रोज उद्योग करणारे जे लोक आहेत, म्हणजे हातावर ज्यांचं पोट आहे, त्यांना या महिन्यामध्ये चांगले पैसे मिळण्याचे योग दिसून येतात. त्यांनी स्वतः काम करावं, पैसे कमवावेत, त्याची मजा घ्यावी असं साधारण ग्रहमान या महिन्यात सिंह राशींच्या मंडळींचं दिसून येतं. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की शिक्षण घेणारी जी मुलं आहेत, जी अगदी लहान मुलं आहेत की ज्यांना आईवडील बसल्याशिवाय त्यांचं शिक्षण होत नाही, अशा मुलांना आईवडिलांच्यापासून चांगलं शिक्षण या महिन्यात घेता येईल. कारण त्यांच्याजवळ बसून अभ्यास घ्यावा लागतो. अर्थात सगळे पालक अभ्यास घेत नाही, काही ट्युशनला वगैरे पाठवतात, तर त्या ठिकाणी ट्युशनकडून चांगलं शिक्षण या मुलांना जवळ बसून या महिन्यात करता येईल
असं या ठिकाणी दिसून येतं. कॉलेजमध्ये जाणारी जी मुलं आहेत ती थोडी बेफिकीर आहेत असं या ठिकाणी दिसतं आहे. बेफिकिरी त्यांना पूर्वानुभवातून आलेली आहे की या मागच्या टर्ममध्ये माझा एवढा स्कोर होता, एवढं होतं, तर आता काय मला बॉदर करायची गरज नाही. तर या आपल्या भ्रमामध्ये राहू नका, चांगला अभ्यास करा आणि चांगले रिटर्न्स मिळवा. सिंह राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये जे बाहेर नोकरीसाठी प्रयत्न करणारी जी मंडळी आहेत त्यांनी इंटरव्ह्यूज द्यायला सुरुवात करा. स्वतः अरेंज करा इंटरव्ह्यू, इनिशिएटिव्ह घ्या आणि बाहेरच्या नोकरीसाठी आपण थोडेसे प्रयत्न वाढवा असं मी या ठिकाणी मुद्दाम सांगेन. कौटुंबिक जबाबदाऱ्या ज्या आपल्या आहेत त्या आपण टाळण्याचा प्रयत्न करू नका, कारण थोडंसं त्यामुळे दुरावा निर्माण होईल. कारण कुटुंब हे कुटुंब आहे, त्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यावंच लागतं. तर तो दुरावा आपण होऊ देऊ नका, नवीन निर्माण होऊ देऊ नका आणि त्यासाठी आपलं सतत लक्ष त्यांच्यावर असू दे. सिंहराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की उत्पन्न तुम्हाला या महिन्यात मिळणार नंतर आहे, पण या महिन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट चांगली करायला हरकत नाही. आपल्या स्वउद्योगामध्ये ती इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचा रिटर्न तुम्हाला थोडा उशिरा का होईना पण मिळणार आहे आणि त्याच्यासाठी योग्य वाट पण बघावी लागणार आहे, पण ते तुम्ही या महिन्यात करू शकता. हे सगळं करत असताना, तारेवरची कसरत करत असताना, सगळी चॅलेंजेस स्वीकारत असताना स्वतःचा रागाचा पारा कुठे वाढू देऊ नका, कारण त्यामुळे माणसं दुरावतील किंवा आपली माणसं, जवळची माणसं दुखावतील असं दिसून येतं. तर आपल्या माणसांना आपण दुखावू नका, समजुतीने घ्या. जिथे गैरसमज आहेत ते समोरासमोर बसून सोडवा, वादविवाद वाढवू नका असा सल्ला मी या ठिकाणी देऊ इच्छितो. कोर्ट प्रकरण, न्यायालयीन प्रकरण या महिन्यामध्ये आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करा. न्यायालयात सेटलमेंट होण्याची शक्यता दिसून येत नाही, पण तेच प्रयत्न आपण आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट केले तर ते होऊ शकतात. म्हणून अशा गोष्टीसाठी आपण पुढाकार घेऊन आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करा. सामंजस्याने या ज्या काही गोष्टी आहेत ते सोडवा आणि त्यातून आपण बाहेर पडा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. सिंहराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये विशेष करून दत्त बावनी हे स्तोत्र त्यांनी मुद्दाम वाचावं, कारण त्यामुळे त्यांच्या प्रत्येक विचारावर एक चांगलं नियंत्रण येईल आणि त्याचा त्यांना फायदा होईल. सिंहराशींच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये दररोज जमलं तर 3 वेळा किमान एकदा दत्त बावनी हे स्तोत्र अवश्य वाचावं, हा मुद्दाम मी सल्ला या ठिकाणी देत आहे. हे होतं सिंहराशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.